नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती ही कशा पद्धतीने अनिरुद्धला अडकवत आहे आणि त्याच्या तोंडावर त्याचा जो हिस्सा आहे जो तो इतके दिवस माझा हिस्सा मला दिला पाहिजे म्हणून वाद घालत असतो तो त्याच्या तोंडावर फेकून मारत त्याची घरातून कशी हकालपट्टी करते हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अरुंधतीला भोसले बिल्डरने पण मदत केलेली आहे. भोसले बिल्डरनेच अरुंधतीला हा प्लॅन सांगितलेला आहे. भोसले बिल्डरने अरुंधतीला सांगितलेलं आहे की अनिरुद्धनं तिला मारण्याची सुपारी दिलेली होती आणि मग भोसले बिल्डर हा अरुंधतीच्या मदतीला आलेला आहे. तर हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अरुंधती त्याचबरोबर यश, आप्पा, नितीन, आई आणि अनिश सर्वजण तिथे असतात आणि अरुंधती अनिरुद्धने जे कन्फेशन दिलेलं आहे की त्याने चूक केलेली आहे ते जे लेटर असतं ते जे रेकॉर्डिंग असतं ते ऐकवत असते. अरुंधती ते रेकॉर्डिंग ऐकवत असते तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. आप्पा म्हणतात की मला कळतच नाही आहे की माझं ह्या मुलाला मी कशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने समजावून सांगितलं पाहिजे, कारण वरचेवर त्याचे गुन्हे हे वाढतच चाललेले आहेत. मी कशा पद्धतीनं त्याला हँडल करू हा प्रश्न मला पडलेला आहे. तो एवढ्या खालच्या थराला जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं, असं आप्पांचं म्हणणं असतं. आप्पा म्हणत असतात की अनिरुद्ध वाईट आहे पण एखाद्याच्या जीवावर उठेल असं मला कधी वाटलं नव्हतं. आप्पा याच गोष्टींचा विचार करत असतात. त्याचबरोबर अनिश, त्याचबरोबर नितीन सर्वजण तिथं आहेत. अरुंधती म्हणते की मला ना कळतच नव्हतं की हे सगळं काय झालेलं आहे, कारण जेव्हा मला ह्या गोष्टी कळलेल्या होत्या तेव्हा माझ्यासाठीही खूप मोठा धक्का होता. आप्पा म्हणतात पण अरुंधती हे सगळं, तेव्हा अरुंधती सांगू लागते मला त्या दिवशी कॅब मिळाली, मी त्या कॅबने निघाले होते पण मला कळायचंच बंद झालं. अचानक तो कॅबवाला मला वेगळ्या रस्त्याने का घेऊन गेला आणि तेवढ्यातच माझ्या फोनची बॅटरी डाऊन होत होती. पण मला एका अननोन नंबरवरून कॉल आला. अननोन नंबर आहे मग मी उचलणार नव्हते पण तिकडून बोलत होता तो भोसले बिल्डर आणि भोसले बिल्डरने मला सांगायला सुरुवात केली कारण अनिरुद्ध आणि संजना माझा पाठलाग करत आहेत ही गोष्ट मला माहिती होती. आणि भोसले बिल्डरने मला जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा माझाही विश्वास बसत नव्हता. पण भोसले बिल्डर जे काही सांगत होता ते मी शांतपणे ऐकून घेतलं आणि भोसले बिल्डरने सांगितलं असं असं त्यांचा तुमचा अपघात घडवण्याचा प्लॅन आहे, म्हणजे तुम्हाला मारून टाकायचं आहे हे त्यांनी मला सांगितलं. आणि मग भोसले बिल्डरने मला तो प्लॅन सांगितला. अगदी समोर आल्यानंतर ती गाडी बंद पडली असं मला ड्रायव्हरने सांगितलं. मी त्या गाडीतून उतरले, पुढं चालायला लागले आणि समोर 2-3 गुंड आले आणि त्यांनी मला पकडलं. ह्या सर्व गोष्टी घडत होत्या अगदी भोसले बिल्डर सांगत होता त्या पद्धतीने. मग मला भोसले बिल्डरवर विश्वास ठेवणं गरजेचं वाटलं. मी त्या गुंडांशी 2 हात केले आणि तिथून पळत पुढं निघू लागली. म्हणजेच जेव्हा मी पुढं पळत आले तेव्हा एक गाडी आली आणि त्या गाडीने मला उडवलं. मग मी पण त्या गाडीवर पडण्याचं नाटक केलं. मला माहीत होतं अनिरुद्ध आणि संजना तिथं आहेत, पण संजनाने अनिरुद्धला मात्र माझ्याजवळ येऊ दिलं नाही आणि तिनं अशा पद्धतीनं रिॲक्ट केलं की जाऊ दे आपलं काम झालेलं आहे असंच तिला वाटत होतं. या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं घडत होत्या हे सगळं अरुंधती सांगत असते. म्हणजे भोसले बिल्डरनं ज्या पद्धतीनं सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं अरुंधतीने सगळा प्लॅन वर्क केलेला होता. आणि मग मी ठरवलं की आता त्याच्यावर एकच ऑप्शन आहे. नितीन सांगू लागतो की मला माहिती होतं अनिरुद्ध खूप भित्र आहे म्हणून मी ठरवलं की अरुंधतीने भूत बनून जायचं, आत्मा बनून जायचं, मग तो स्वतःचं कन्फेशन देणार. तेव्हा तिथे अनिश, यश, अभि सर्वजण तिथं आहे. तेव्हा तिला म्हणतात की पण हे एवढं सोपं नव्हतं, म्हणजे अशा वेळी ते कन्फेशन घेणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नव्हती. हा विचार सगळेजण करत आहेत. तेव्हा अरुंधती म्हणते पण मला ते हातचलाकीनं करणं गरजेचं होतं, ते जर मी करू शकले नसते तर गोष्टी खूप अवघड झाल्या असत्या. हे सगळं अरुंधती सांगत असते. त्याचवेळी अरुंधती म्हणत असते की आता पुढे काय हा मोठा प्रश्न असतो. त्यावेळेस सगळेजण अरुंधतीला विचारतात. अरुंधती म्हणते की हो त्यांनी कन्फेशन दिले, सगळं झालं आहे, पण अजून काही गोष्टी आहेत कारण एवढं सहजासहजी ते आपल्याला सोडणार नाहीत हे अरुंधतीच्याही डोक्यात आलेलं असतं. आप्पा म्हणतात पण अगं माझा मुलगा एवढ्या खालच्या थराला जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं असं बोलत असतात. तेवढ्यात अरुंधतीला अभिचा फोन येतो. अभि म्हणतो की आई तू कुठं आहेस नक्की. तेव्हा अरुंधती म्हणते अरे मी इकडंच आहे ऑफिसमध्ये. तेव्हा अभि म्हणतो की आई
तू ये लवकर, बाबा इकडे तुला बघायला हॉस्पिटलमध्ये येणार आहेत. तेव्हा अरुंधती म्हणते की ठीक आहे, मी आलेच. आणि मग त्यांना जर तू इथं दिसली नाहीस तर खूप अवघड होईल, त्यापेक्षा तू लवकर ये असं बोललं जात असतं. अरुंधती म्हणते ठीक आहे, मी पोहोचते असं म्हणत अरुंधती ही आता आता हॉस्पिटलमध्ये जायला निघणार असते. कारण काहीही झालं तरीही अनिरुद्धकडून फक्त आता कन्फेशन जे घेतलेलं असतं ते व्हॉइस रेकॉर्डिंग असतं. आणि व्हॉइस रेकॉर्डिंग हा काही पुरावा होऊ शकत नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं आणखी काही अशा गोष्टी असतात ज्या शोधाव्या लागणार असतात. त्यावेळेस यश म्हणतो की आई, आता ना त्यांना सोडायचं नाही, आपण पोलीस कंप्लेंट तर केलेलीच आहे, पण पुढे बघूया काय करता येते ते. तेव्हा अरुंधती म्हणते हो, आणि मला ना या संजना आणि अनिरुद्धचा ना खरंच वैताग आलेला आहे. ते एवढ्या खालच्या थराला जाशील आणि अय्याप्पांशी अशा पद्धतीनं वागतील यावर माझा विश्वासच नाही आहे. शेवटी कांचन पण या सगळ्या प्लॅनमध्ये अरुंधतीची साथ देत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. त्याने अरुंधतीला पाहिलेलं असतं. अभि म्हणत असतो की बाबा, आम्हाला कळतच नाही आहे की आईच्या बाबतीत अजून काय काय होणार आहे ते. कारण डॉक्टर म्हणतायत जर आत्ता ती शुद्धीवर आली, तिनं औषधांना रिस्पॉन्ड केला तर सगळं ठीक होईल, अन्यथा खूप अवघड होणार आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, असं अभि सांगत असतो. तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणतो की हो, होईल रे ती बरी असं म्हणत असतो. पण इकडे अभिला मात्र चांगलंच लक्षात आलेलं असतं की नाही, बाबांच्या मनात वेगळीच गोष्ट आहे. आणि हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा इकडे यश त्याचबरोबर बाकीचे घरातले प्लॅन करत असतात. काही झालं तरी आता पोलिसांना गाडीचा नंबर मिळालेला आहे आणि अनिरुद्धला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की आपण मात्र पूर्णपणे अडकले जाणार आहोत याची भीती अनिरुद्धच्या मनात असते. कारण त्याने जे कांड केलेलं असतं ते कांडच इतकं भयानक असतं की त्याला ते वाटणं स्वाभाविकच असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध घरी येतो. कारण अभिने सांगितलेलं असतं की पोलिसांना ज्या गाडीने आईला उडवलेलं आहे त्या गाडीचा नंबर मिळालेला आहे. अनिरुद्ध घरी येतो आणि भोसले बिल्डरला कॉल करू लागतो. भोसले बिल्डरला म्हणत असतो की तू जे काय केलेलं आहे त्यात आमचं नाव जरी तू घेतलंस तर मी तुला सोडणार नाही, कारण या सगळ्या केसशी आमचा काहीही संबंध नाही. तेवढ्यात संजना तिथे येते आणि संजना म्हणू लागते की काय झाले अनिरुद्ध, कोणाशी बोलतेस तू. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की भोसले बिल्डरशी. संजना म्हणते काय झाले नक्की. तेव्हा अनिरुद्ध तिला बोलत असतो, विचारत असतो. संजनाला तो सांगत असतो की तुला माहिती आहे का, त्या गाडीचा नंबर मिळालेला आहे, ती गाडी भोसले बिल्डरची आहे, हे पोलिसांना कळलेलं आहे आणि आता आपण यामध्ये पूर्णपणे अडकले जाणार आहोत. आणि आता आपलं नाव तो सांगणार आणि आपण पूर्णपणे अडकले जाणार. त्यावेळेस संजना म्हणत असते नाही अनिरुद्ध, तुझ्या मनातले हे जे खेळ आहेत ना ते थांबव आधी. तो आपलं नाव का सांगेन, मी त्याला सांगितलेलं आहे आपलं नाव त्याने घ्यायचं नाही, त्यासाठी मी त्याला पैसेही दिलेले आहेत. त्यामुळं तू जरा काळजी करणं बंद कर, कारण एवढी काळजी करत राहिला ना खूप अवघड होणार आहे असं ती बोलत असते. त्यावेळेस मात्र इकडे अनिरुद्ध असं म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला कळतच नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल कराव्या लागणार आहेत. मग तुला माहिती आहे का, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. त्या दिवशी मी तुला म्हटलं होतं तिला आपण दवाखान्यात नेऊया, पण तू माझं ऐकलं नाहीस. या सगळ्याला तू जबाबदार आहे. तुला माहिती आहे का, आयुष्य जर रिवाइंड करायचं असतं तर पहिलं मी तुला माझ्या आयुष्यातून इरेज केलं असतं आणि मग माझं आयुष्य सुखाचं झालं असतं. तू माझ्या घरामध्ये आली आहे, माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे. हे सगळं अनिरुद्ध बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे कांचन अनघाला बोलवते. कांचन देवाची पूजा करत बसलेली असते. ती अनघाला म्हणत असते की अनघा म्हणते हां आजी. त्यावेळेस तिथे सगळे बोलत असतात. त्याचबरोबर संजनाही तिथं असते. तेवढ्यात अभि तिथे येतो आणि म्हणतो की आजी, आईनं सांगितले आपण जी पूजा करणार होतो ना आणि ईशाची पाठवणी करायची आहे ना, त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यावेळेस कांचन म्हणते काय म्हणालास तू. तेव्हा अभि म्हणतो हो, पण संजनाचे कान मात्र तिखट असतात, ती त्यांच्यावरच लक्ष ठेवून असते. ती म्हणते की अरुंधती कधी बोलली, ती तर अगदी बेशुद्ध आहे, ती शुद्धीवर येईल का नाही माहीत नाही आहे. तेव्हा अभि म्हणतो हो, आलेली ना काही वेळासाठी, कारण ती म्हणत असते की माझी ईशाचं सुख मला बघायचं आहे, ईशाला सासरी आणताना बघायचं आहे. त्यामुळं आपलं ठरलेलं आहे त्याच वेळी ईशा आणि अनिशकडून पूजा घालायची आहे आणि ईशाची पाठवणी करायची आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा कांचन म्हणते बरं झालं, अरुंधती बरी होत आहे आणि देवाच्या पुढे हात जोडू लागते. तेव्हा अनघा म्हणते की आजी आपण करूया. आणि अनघाचं म्हणणं असतं की आजी मला तुम्ही सांगा, त्या पद्धतीनं मी सगळ्या गोष्टी करेन. तुम्ही सांगा काय काय तयारी करायची आहे, मी करते. तेव्हा कांचन म्हणते माझी पूजा झाली की आपण करूया, मी आहे तुझ्यासोबत. आणि मग
कांचन पुन्हा देवाला हात जोडू लागते तेव्हा संजना तिथे जाते आणि संजना म्हणू लागते की अरुंधती जगू नये म्हणून देवाला हात जोडा, काही उपयोग होणार नाही आहे या गोष्टींचा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अभि आणि अनघा दोघंही रूममध्ये असतात. अभि रडत असतो. अभि म्हणत असतो की मला आत्ता कळतंय बाबा किती वाईट आहेत, कारण मी बाबांना वेगळ्या नजरेतून पाहत होतो. ते माझ्यासाठी माझ्या आयडॉल होते. पण आता मला कळतंय की बाबांनी आईला किती त्रास दिलेला आहे, आईला किती छळलेला आहे. प्रत्येक वेळेस बाबा आईला त्रास देत होते आणि आई मात्र बिचारी शांतपणे सगळ्या गोष्टी सहन करत होती. हे सगळं इकडे अभि बोलत असतो. त्याचबरोबर अभिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता मला असं वाटतं की आपली जानकी आहे ना, ती आपल्या आईसारखीच झाली पाहिजे, कारण आई किती स्ट्रॉंग आहे. अशा परिस्थितीत ही खंबीरपणे उभी राहते. मी आधी तुला म्हणायचो की आईसारखी मला आपली मुलगी व्हायला नको आहे, पण अनघा मी तुला तेच सांगत आहे. अनघा म्हणते हो, आपल्याच घरामध्ये एवढं छान व्यक्तिमत्व असताना आपण दुसऱ्यासारखं बनलं पाहिजे अशी अपेक्षा का करायची. आणि मी जानकीला तिच्या आजीच्या सगळ्या गोष्टी सांगत असते, हे अनघा बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध आणि संजना घरी येतात. ऑलरेडी इन्स्पेक्टर साहेब घरी येऊन थांबलेले असतात. तेव्हा अनिरुद्ध आलेला पाहून आप्पा म्हणतात, हे बघा हा आला अनिरुद्ध आणि संजना. तेव्हा अनिरुद्धला धक्का बसतो. अनिरुद्ध म्हणू लागतो, म्हणजे मी काय केलेलं आहे, हा त्याचा प्रश्न असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की 2 दिवसापूर्वी तुम्ही कुठे होता. तेव्हा संजना अनिरुद्धला बोलू देत नाही. तिचं असं म्हणणं असतं की आम्ही बाहेर होतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो, मी तेच विचारतोय ना, तुम्ही बाहेर म्हणजे कुठे होतात, कारण आम्हाला तुमचं लोकेशन हे मिळालेलं आहे. हे ऐकल्यानंतर त्यांना दोघांनाही धक्का बसतो. त्याचवेळी अनिरुद्ध म्हणतो की आम्ही एका सर्व्हिस रोडला होतो आणि माझा इंटरव्ह्यू होता त्यासाठी गेलेलो. अनिरुद्ध पण तेच कारण सांगतो. त्यावेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा तुमचे मोबाईल ट्रेस झालेले आहेत. त्याचबरोबर जिथे अपघात झालेला होता तिथल्या CCTVमध्ये तुम्ही एका गाडीच्या मागे लपून हे सर्व पाहत होता, हे आम्हाला कळलेलं आहे. तुमच्या दोघांचेही लोकेशन, मोबाईलचे लोकेशन अपघाताच्या लोकेशनला मॅच होत आहेत. हे ऐकल्यानंतर अनिरुद्ध आणि संजनाला धक्का बसतो. ते म्हणतात की हो, होतो आम्ही त्या ठिकाणी, आत्ता आठवलं आम्हाला, परंतु आम्हाला नाही माहिती त्या अपघाताबद्दल. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा कसं आहे, तुम्ही आत्ता काय बोलताय हे तुम्हालाही माहिती आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी तिथे होता, एखाद्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे आणि तुम्ही त्याला असं अर्ध्यावर सोडून कसं काय जाऊ शकता. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की मला नव्हतं माहिती की तो अरुंधतीचा अपघात झालेला आहे. इन्स्पेक्टर साहेबांचं हे म्हणणं असतं की तो अपघात तुमच्या जवळच्या माणसाचा असू दे किंवा दुसऱ्या माणसाचा असू दे, पण तुम्ही त्या माणसाकडे जाऊन पाहिलं पाहिजे ना, एवढी तरी माणुसकी दाखवली पाहिजे, असं इन्स्पेक्टर साहेब बोलत असतात. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की पण आम्हाला नाही वाटलं त्यावेळेस, आमच्या मागं काम होतं, आम्ही कामाच्या गडबडीत होतो, त्यामुळं आमच्या लक्षात नाही आलं आणि त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी जाऊ नाही शकलो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा तुम्ही जर आमच्यापासून काही लपवत असाल तर सगळ्या गोष्टी आम्हाला कळणारच आहेत. त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे, जो मालक आहे, तो आम्हाला कळलेला आहे. भोसले बिल्डरची ती गाडी आहे आणि आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे, त्यामुळं लवकरच सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. हे ऐकल्यानंतर अनिरुद्धच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला भीती वाटायला लागते आणि अनिरुद्ध टेन्शनमध्ये आलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण असतात. अनिरुद्ध चित्रात वाट लागलेली आहे. संजनालाही कळायचं बंद झालेलं आहे. ऑलरेडी अनिरुद्धची जी घाबरगुंडी उडालेली आहे, त्यामुळं सगळ्याच जणांना घरामध्ये संशय आलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये अरुंधती आलेली आहे. पूजा आहे घरी, अरुंधती आलेली आहे आणि अरुंधती अनिरुद्धला म्हणते की हे घ्या तुमचा प्रॉपर्टीतला हिस्सा, आणि म्हणते की निघा. मी काय सांगते कळतंय ना तुम्हाला. अनिरुद्ध म्हणत असतो की अरुंधती तू असं नाही वागू शकत माझ्याशी. अरुंधती म्हणत असते की मी कसंही वागू शकते तुमच्याशी, तुम्हालाही माहिती आहे, कारण आज तुम्ही जे काही केलेलं आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं माझ्या मुलांशी वागलेल्या आहात, ज्या पद्धतीनं तुम्ही मला त्रास दिलेले आहात, आई अप्पांना त्रास दिलेला आहे, तो मी सहन करणार नाही, असं अरुंधती सांगत असते. आणि अनिरुद्ध आणि संजनाला निघा म्हणत असते. त्यांचा प्रॉपर्टीतला हिस्सा त्यांना हवा होता, तो तर दिलेला आहे आणि त्यामुळं आता त्यांना दोघांना घरामध्ये राहायला कोणीच परवानगी देणार नाही. संजना म्हणत असते अनिरुद्ध चल, आपल्याला आपला हिस्सा मिळालेला आहे, इथे थांबायची काहीही गरज नाही. अनिरुद्ध म्हणत असतो की नाही, मला थांबायचं इथं, माझं घर हडपते ती, मला माझ्या माणसांपासून तोडते. तेव्हा अरुंधती म्हणते तुम्हाला आठवते का अनिरुद्ध, कधीतरी असं झालेलं आहे, एका आईला तुम्ही कमी लेखलेलं आहे, एक आई काही करू शकत नाही हे तुम्ही बोललेला होता, पण आज तुम्हाला कळेल की एक आई काय करू शकते आणि आता तुमच्या लक्षात येईल एक आईला कमी लेखल्याचा काय परिणाम भोगावा लागतो. आणि अरुंधतीने अनिरुद्धला घराच्या बाहेर काढलेला आहे आणि त्याच्या तोंडावर दरवाजा लावून घेतलेला आहे.
आणि अरुंधतीची तिन्ही मुलं ही अरुंधतीच्या जवळ आलेली आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.